सतत प्रशासनाकडून अनाउन्समेंट केली जाते, नागरिकांनी तातडीनं आपलं आवश्यक ते साहित्य घेऊन घराबाहेर पडावं आणि सुरक्षित ठिकाणी जावं। मात्र तरीही काही नागरिकांचं रेस्क्यू प्रशासनाला करावं लागतं। पाहिलं तर ज्या ठिकाणाहून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते देखील आता सुरुवात केलेली आहे। अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, पालिकेचे अधिकारी असतील, ते वारंवार या सोसायट्यांच्या भागांमध्ये असलेल्या नागरिकांना खाली उतरण्याचं आवाहन जे आहे ते करताना दिसत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर ही जी द्वारका सोसायटी आहे, ज्या ठिकाणी जवळपास कमरे एवढं पाणी आहे, तिथून आता जे पालिकेचे कर्मचारी जे आहेत, अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत, ते आता बाहेर येताना आपल्याला पाहायचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पीएमसीचे अधिकारी जे आहेत ते ट्यूब घेऊन या ठिकाणी असलेल्या सोसायटीतल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करतायत आणि जवळ असलेल्या तात्पुरत्या स्वरूपात जो उभारण्यात आलेला हॉल आहे तिथे या सगळ्या लोकांना या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे। काही महिला आहेत, काही लहान मुलं जे आहेत ते या सोसायटीत राहतात आणि वारंवार महापालिकेकडनं जे आवाहन आहे ते या सोसायटीच्या लोकांना केलेलं आहे की पाणी पातळी जी आहे ती वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे, त्यामुळे जवळ असलेल्या तात्पुरत्या स्वरूपात जे स्थलांतराचा हॉल जो आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी मूव्ह व्हावं असं आवाहन जे आहे ते नागरिकांना सातत्याने अग्निशमन दल असेल, महापालिकेचे अधिकारी असतील ते करताना दिसत आहेत। महापालिकेचे अधिकारी जवळपास पहिल्या मजल्यापासून ते दुसऱ्या मजल्यापर्यंत जातानाचे चित्र जे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। महापालिकेचे अधिकारी असतील, अग्निशमन जवान असतील, पोलीस असतील, हे सगळे प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतंय। त्याबरोबरच खडकवासला धरणातला जो विसर्ग आहे तो 39,000चा काही वेळातच करण्यात येणार असून आपण जर पाहिलं तर वारंवार प्रशासनाकडनं आवाहन जे आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत महापालिकेच्या अधिकारी ज्या आहेत त्या सुद्धा उपस्थित आहेत आणि काय आवाहन कराल मॅडम, सातत्याने तुम्ही आवाहन करताय? नमस्कार सर्वांना। आमचं आव्हान हेच आहे की अजूनही आपण काल आता 24 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, म्हणजे प्रत्यक्ष पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असेल, वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फोन कॉलिंग असेलच्या माध्यमातून आपण नागरिकांना सातत्याने आवाहन करत आहोत की तातडीने सुरक्षित स्थळी बाहेर पडा। ज्या नागरिकांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला ते स्वतःहून इतर सुरक्षित स्थळी गेले किंवा आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। आपण या सोसायटीतील नागरिकांना आता 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला की तुम्ही शिफ्टिंगसाठी आवाहन करतोय, तरी सुद्धा आज इतकं पाणी वाढल्यानंतर 2-3 कुटुंबांची विनंती आपण विचारात घेतली किंवा आपणही त्यांना आवाहन केलं आणि त्यांना आपल्या अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे। आपण बघू शकतो की फक्त द्वारका सोसायटी नाहीच तर इतर सोसायट्या ज्या आहेत त्या देखील पाण्याखाल्याचं गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या या ठिकाणी कार्यरत झालेल्या असून संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी जलमय झाल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त द्वारका सोसायटीचं पार्किंगच नव्हे तर या ठिकाणी असलेल्या साई सिद्धार्थ मध्ये देखील पार्किंग जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आणि सातत्याने महापालिकेचं आव्हान आहे की लवकरात लवकर लोकांनी जे आहे ते बाहेर यावं आणि स्थलांतरित तात्पुरत्या स्वरूपात करावं। एकदा पाणी उतरलं की त्यानंतर पुन्हा हे घरं जे आहेत ते त्यांना पाणी जे आहे ते पाण्याचा निचरा केल्यानंतर पुन्हा हे घरं सगळ्यांना उपलब्ध होतील। तत्पूर्वी नागरिकांकडून देखील सहकार्याची अपेक्षा जी आहे ती महापालिकेकडनं ठेवण्यात येते। तर पुण्यातल्या एकता नगर परिसरातली ही दृश्य, एका लहान बाळाला या पाड्यातनं महापालिकेचे कर्मचारी बाहेर काढतात। अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।